आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या पोरांनो या या बाळांनो, आजपासून ही खोली तुमची आहे. लय काय करू शकलो नाही, पर जेवढं जमल तेवढं केलंय. ह्या गरीब मामाचं प्रेम म्हणून याचा स्वीकार करा आणि त्यात आनंद मानून घ्या. पोरी, आज तुझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे. डोळ्यात पाणी कशा पाहिजे. हे बघ, यो मामा तुमच्या पाठीशी कायम आहे, काळजी करू नका. मामा, तू कायमच खूप आधार देत आलास. आई बाबांची कमी कधीच भासू दिली नाहीस. कायम मामा दोघींना अगदी फुलासारखं जपलेस. पोरीनो, माझ्या आयुष्यातली तुम्ही फुलंच हायसा. मग झाडाला कवा फुलं जड होत्याल का? तुमच्यासारख्या गुणी पोरी माझ्या आयुष्यात आहेत म्हणून तर माझं आयुष्य मी जगतोय. नाहीतर पोटचं पोरग आणि लग्नाची बायको यांच्या त्रासातनं स्वतःला कवाच संपलं असतं. तुम्ही हाय म्हणून तर हे दिस बघतोय मी. लय अभिमान हाय मला तुमचा. पुरीनो, तुमच्या आईला मी शब्द दिला होता, तो शेवटपतूर पाळणारच. मामा, एक बोलू का? हा, जावई बापू बिनधास्त बोला की. आमच्याकडनं काय कमी पडलं का? मामा, हो गैरसमज करून घेऊ नका, पण मी इथे नाही झोपू शकणार. अरे अश्विन, काय बोलतोस तू? हो सुंदर, मी बाहेर हॉलमध्ये झोपेन आणि माझी जागा तिथेच असेल. अश्विन, अरे असं का बोलतोयस? ही रूम आता तुमच्यासाठीच आहे. हे बघ अक्षरा, गैरसमज नको करून घेऊस. पण जोपर्यंत मी शरूसाठी स्वतःचं असं घर बनवत नाही ना, तोपर्यंत माझी जागा हॉलमध्येच असेल. आणि हा माझा निर्णय आहे. सो प्लीज यात मला कोणी कन्व्हिन्स नका करू. वा रे पट्ट्या, वा. तुझं लय कौतुक आहे बघ. तुझं शर्वरीवर प्रामाणिक प्रेम आहे आणि तू शर्वरीसाठी काय बी करशील. मला खात्री आहे, एक ना एक दिवस तू तुमचं असं हक्काचं घर बनवशील. अक्षरा, ठीक आहे अश्विन, मला तुझा स्वाभिमान दुखवायचा नाहीये. एक्सक्यूज मी, मला जरा महत्वाचा कॉल आहे, मी आलोच. डॅड, हो तुम्ही आता कशाला कॉल केला? मी करेन ना, वेळ मिळेल तसं. तुम्ही तर. अरे लय वेळ झाला, तिथली काय खबरबात काय मार्ग नाही म्हणून फोन केला. इथं समजा सुरळीत आहे ना? नथिंग स्पेशल डॅड, सगळा इमोशनल ड्रामा सुरू आहे, पण मी याचा फायदा नक्की घेणार. अहो तिथे उभं राहून ना खूप बोर झालेलं. बरं झालं तुमचा फोन आला, त्यानिमित्ताने बाहेर तरी आलो. बाकी तिकडे काय परिस्थिती? इथं काय नाही. तुझी आई तर नेहमी डोसक्यावर पडलेलीच असते. तिचं थोबाड काय बंद राहतंय वय. लय आरडाओरडा गेला इथे. वहिनीला काय वाटेल ते बोलली. आता कुठं तिच्या तोंडाला कुलूप लावलंय आम्ही. तुझा प्लॅन तेवढा सक्सेसफुल व्हाया पाहिजे. होणार. आता पूर्ण नाही झालंय,
पण पूर्ण होईल. डॅड, तुम्हाला तर माहितीच आहे ना, माझ्यासाठी काहीच डिफिकल्ट नाहीये. हा, पण तुम्ही मॉमवर लक्ष ठेवा, नाहीतर ती काहीतरी गडबड करून ठेवेल. आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. तू काय त्याची काळजी करू नकस. अरे मैं की तर समजा सांभाळून घ्यायला. तू फक्त तुझा प्लॅन कसा अंमलात येईल तेवढं बघ. समजा काळजीनं हाताळ आणि समजा आपल्या पथ्यावर पडलं पाहिजे असं बघ. चल ठेवतो फोन, नंतर बोलू. इथं भिताडाला बी लई कान आहेत. ठीक आहे. वाघ झाला भिकारी नि बोकड म्हणवतो शिकारी. ह्यांचं काही प्लॅन आहे आता. चला डिटेक्टिव्ह उर्वशी, लागा का मला. शरू, मी काय म्हणतो हे कळतंय ना तुला? शरू, हे बघ, आपण पळून जाऊन लग्न केलं, आपण आपलं प्रेम जपलं, पण सुंदर आणि अक्षराचं काय? अगं, त्यांचं लग्न लावून देणं ही आपलीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. शरू, अगं, त्यांनाही त्यांचं आयुष्य मनाप्रमाणे घालवण्याचा अधिकार आहे ना. शरू, मी काय म्हणतोय कळते ना तुला? शरू, हे बघ, आता आपलं लग्न झालंय, सो अक्षराचं थोडं तरी टेन्शन कमी झालं असेल, आणि अक्षराने तिच्या पुढील आयुष्याचा विचार करावा एवढंच वाटतंय मला. आय होप तुला मी जे म्हणतोय ते पटत असेल. शरू, मला असं वाटतं ते दोघेही आता इथेच आहेत, सो आपण जाऊन बोलूया त्यांच्याशी, त्यांना समजवूया. कदाचित आपलं ऐकतील ते. हा, आय मीन, तुला चालणार असेल तर. ग्रेट. चल मग, चांगल्या कामासाठी वेळ नको वाया घालवायला.